निवडणुका घोषित करताय पण मतदार यादीतील घोळ कोण संपवणार असा सवाल आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केलाय। तर भाजपच्या घोषणांना बळी पडू नका, सरकारकडून फसव्या घोषणा केल्या जातात असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केलाय। काही मुंबईसाठी घोषणा ज्या आम्ही मागण्या केल्यानंतर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही मागण्या केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची असेल किंवा गृहनिर्माण मंत्र्यांची असेल धावपळ झाली आणि थातूर मातूर उत्तर द्यायचं म्हणून काहीतरी त्यांनी दिलं होतं। आज मी त्या सगळ्या घोषणा त्यांच्या एक्सपोज करणार आहे, त्याची चिरफाड करणार आहे आणि आपल्याच माध्यमातून लोकांना सांगणार आहे की ह्या घोषणा आहेत त्या फसव्या आहेत, भाजप खोटं बोलत आहे, ह्याला बळी पडू नका। करेल ठीक आहे। आज अर्थातच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलवलेली आहे दुपारी मला वाटतं 4 वाजता आणि कदाचित निवडणुका 29 महानगरपालिकांसाठी घोषित होतील हे आपल्याला सर्वांना अंदाज लागलेला आहे। अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या निवडणूक आयोगाच्या इलेक्टोरल रोल्सवर, ड्राफ्ट रोल्सवर आम्ही आक्षेप घेतले होते, लाखोमध्ये आक्षेप घेतले होते, त्याचं उत्तर अजून तरी आलेलं नाही आहे। आत्तापर्यंत म्हणजे साधारणपणे 12:30पर्यंत तरी त्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयातून फायनल रोल कोणाच्या हाती गेलेला नाही। म्हणजे हे फायनल रोल येणार कधी? आणि आज निवडणुका घोषित झाल्यानंतर फायनल रोलमध्ये देखील लाखो चुका असतील तर नेमकं सोडवणार कोण हा एक विषय झालाच, तो आम्ही मार्गी लावू।